काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालूच झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटलं, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटलं, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटलं, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली, परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोलपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं. ही सगळी झुंज जिंकणं ज्याला जमतं, हा सगळा संघर्ष सोसणं ज्याला साधतं, त्याला यश जिंकता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील. स्वराज्य निर्माण करावं म्हणून स्वराज्य निर्माण नाही झालं. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केलाय त्याच्या पाठीमागची व्याप्ती जर बघितली तर या माणसानं काय केलं याचा विचार मनात आल्यावर मग मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट. खरं तर शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं, पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं. स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं, माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच सुंदरलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजवली, फुलवली, बहरवली, आणि मग मातीसाठी लढायला, झुंजायला, मरायला माणसं सिद्ध झाली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. नाहीतर बघा ना, तानाजीला बोलावलं आणि शिवाजी महाराजांनी तानाजीला सांगितलं, तानाजी एवढा कोंडाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो. की विशाळगडावरनं निघणाऱ्या बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी तेवढी खिंड लढवा, मग जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो. दिला काय महाराजांनी माणसांना? माणसं का मरायला तयार झाली? महाराजांनी हे नाही सांगितलं की कोणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून ये, हे माझं राज्य उभा राहतोय म्हणून ये. शिवछत्रपतींनी स्पष्ट सांगितलं, हे तुझं राज्य आहे. तुला जर वाटत असेल तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळी सुरक्षित राहाव्यात तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी मुलींची आबरू राखावी तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या डोईवर सुखाचं छत्र उभा राहावं तर ये. कुणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून नव्हे, आणि स्वतःचं राज्य म्हणून माणसं या प्रवाहात सामील झाली. आणि मग बघता बघता तानाजी, बाजी, यसाची, कोंडाजी, कडतोजी अशी शौर्यशाली धुरंधरांची मांद्याळी स्वराज्यासाठी मरायला एका पायावर तयार झाली. खरं तर शिवकाळ हा महाराष्ट्रातला पहिला काळ आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही, जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत. अहो, महाराजांनी कुठली एखादी मोहीम काढावी, तानाजी सरदिशी पुढे यायचं, राज म्या जाणार, तसा बाजी म्हणायचं, ताना कुठं निघाला पुढं, आम्ही आहे ना बाजून, ती काय नाही राज, एवढा आपला, आपण जाणार राज, आपण लढणार राज, तसा खस्तीशी तानाजी यायचा, बाजी गावापासून नंबर लावून बसलो का, ही मोहीम आपली, आपण जाणार राज, आपण लढणार. पहिला काळ आहे, माणसं मरायला तयार आहेत. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे या स्वराज्याचं, सगळ्यात मोठं. नाहीतर स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली? शहाजी राजांच्या सांगण्यावरनं मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या, उदो झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, रायरावांना गडावाचा नांगर पडला सगळ्या पुण्यावरनं, सगळी भूमी उजाड करून टाकली. त्याच भूमीत एक पहार रोवलीये, तुटकी वाल फुटकी कवडीत अडकवलीये, आणि सांगितलं इथल्या रयतेला, इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि माणसाच्या भयाला परगंदा झाली. सह्याद्रीच्या निबिड दऱ्या पर्यंत कडका पर्यंत जो मुठी देऊन कशी बशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, असा त्यांच्या आयुष्याचा अट्टास झाल्या. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. राज्य करायचं, जहागिरी चालवायची, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर? होतो कोण इथं? दगडा थोड्यांवर? अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्या खोऱ्यात परगंदा. मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ. या परत या गावात. आणि रयतेने विचारलं, कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्याची जाऊ, तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं, मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं, आणि विचारलं, कसं यावं?
कसं यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली, दूर फिरकावून दिली, अंधश्रद्धेचं जोकर झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मी राहीन इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी. आपल्या एकुलत्या एक शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता रैतीला विश्वास आला, अरे मासाहेब राहताय तिथं, आपण का नाही. रेत परतू लागली, घर गरबजू लागली, गावं कुजूजू लागली. पण रैत्या पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला, गावात राहिलो घरात राहिलो, पण खावं काय प्यावं काय, शेती करावी तर केरावं काय, काय आहे आपल्याकडं. आणि मग महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिबाऱ्या दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच वेळी काळजात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावरं उभ्या पिकात थैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तनाबूत करायची. डोळे देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे गेला. सांगता झाला, मासाहेब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसाई लगडली, पण मासाहेब जनावर उच्छाद मांडतात, उभ्या पिकात हैदोस घालतात, सगळं पीक नाशिवत्यात, काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना पळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजे. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. एक जनावरांपासून पिकाचं रक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढे झाला. 5-6 तर निबाण पोरं. एका पोराच्या खांद्यावर बनवट रानगव्याचं धूळ. पहारेकरनं विचारलं, काय र? तसं कर्णबाण पोरग म्हणालं, मासाहेबांनी भेटायचंय. कारण मासाहेबांनी दौडी दिली नव, जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नव. तसा पहारेकरी म्हणणार, पण सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही मासाहेबांनी भेटल्या बिगार जाणार नाही. अरे याला का फोडाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही मासाहेबांनी भेटल्या बिगार जाणार नाही. हो झालं, मासाहेब तुम्ही दौडी दिली नव, जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नव. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं, एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. हे अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं? एवढं जसं ऐकलं तर त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं गळगळ पाणी उघडायला लागलं. त्याला हुंका फुटला. आलेला हुंका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना, 10 हत्तीचं बळ येतं. त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या, त्याचे डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, तानाची मालुसरा, उमराट गावचाची. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खरतर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न उगवतात. आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात. स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे, सगळ्यात महत्वाची. नाहीतर बघा ना, औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं.
आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटे राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं. काबूल पासून कंदहार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत ज्याच्या राज्याचा विस्तार असा औरंगजेबाचं बलाढ्य साम्राज्य तर अवघ्या 6.5 जिल्ह्यापुरतं पसरलेलं माझ्या शिवरायांचं स्वराज्य. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बसा अवघं 35,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 350 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. म्हणजे औरंगजेब मनबर आहे आणि स्वराज्य कणबर आहे. मग हा मनबर औरंगजेब हे कणबर स्वराज्य चिरडायला का टाकलाय? हयातीची 36 वर्ष घालवली त्यांनी. 36 वर्ष त्याला स्वराज्य उद्ध्वस्त करायचंय, स्वराज्य नेस्तनाबूत करायचंय, स्वराज्य संपवायचंय. आणि स्वराज्यच का? स्वराज्यच का? तिकडे इराणचा शाहबाज तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे. स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शाहबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य दुर्राणीचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढे बघत नाही. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हाय. औरंगजेबानं स्वराज्याच्या यशस्वीतेचंच गणित मांडलं. हे रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढे बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो तो. आणि खरं आहे त्याचं. त्या बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेल आलाय महाराजांकडे. तो महाराजांना म्हणाला, महाराज आपण जसं महाराष्ट्रात स्वराज्य उभा केलं तसं आता आपण माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही राज्य उभा करून द्यावं. महाराज म्हटले, पहिला चालता हो, मी तुझ्याकडे यावं, तुला राज्य उभा करून द्यावं, मग तू राज्य करणार. अरे माझ्याकडे कोण आलं? मला कुणी मदत केली? त्या मातीत उगवलेल्या माणसांच्या बळावर राज्य मी उभा केलं. जे मी इथं केलं ना ते तू तिथं जाऊन कर. हा छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. औरंगजेबाची भीती अनाठाई नाही, हे खरंच आहे. हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचं तख्तही बचावणार नाही. खरंच आहे. अहो तेही जाऊ द्या. व्हिएतनाम नावाचं छोटस राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणतो मी, मुंबई जिल्हा एवढंही नाही पण राष्ट्र आहे. गेली 36 वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनतला झुंजावत आहे. 36 वर्ष झाली बलाढ्य अमेरिका या एवढ्याशा व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली. कारण काय माहितीये? कारण या व्हिएतनामच्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. व्हिएतनाम मध्ये त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्य सेनानी हो ची मिन्न नाव त्याची समाधी आहे व्हिएतनाम मध्ये. त्याच्या समाधीवर काय लिहिलंय माहितीये? त्याच्या समाधीवर लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे. व्हिएतनाम मध्ये. अहो तेही जाऊ द्या. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये MBAच्या पोरांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजी दी मॅनेजमेंट गुरु अमेरिकेत. तेही जाऊ द्या. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांवर धडा आहे, आदर्श राजा असा असावा. पाकिस्तानात जगातली 110 राष्ट्र शिवाजी महाराजांच्या गुरिला युद्ध तंत्राचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करतायत. मला प्रश्न पडतो, सगळं जग शिवाजी महाराजांचा अभ्यास करतंय. माझ्या देशातल्या माझ्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराज किती आहेत? किती आहेत शिवाजी महाराज? एखाद्या मुलाला विचारा, वारे किती आहेत शिवाजी महाराज? तो 4 मार्काला आहे. एक 4थीचं पुस्तक काढलंय आम्ही, राजा शिव छत्रपती. विषय संपल्यानंतर आता CBSE पॅटर्नचं इतिहासाचं पुस्तक आलंय. 1700 पानाचं पुस्तक आहे. त्या 1700 पानामध्ये शिवाजी महाराज किती आहेत माहितीये? 4 ओळी फक्त. संभाजींचं तर सोडूनच द्या. ज्ञानोबा तुकोबा तर बाजूलाच ठेवा. कुठला इतिहास शिकणार आहे तुझ्याची पोरं आमची? अहो तेही जाऊ द्या. आमची पोरं MPSC UPSC ला बसतात, तहसीलदार, मामलेदार, जिल्हाधिकारी होतात. मी त्यांचा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बघितला. काय त्यांचा अभ्यासक्रम? फ्रेंच राज्यक्रांती, रशियाचा साम्यवाद, इंग्लंडचे चहाचे मळे, आमचे उसाचे मळे जळाले त्याचं बघा ना. त्या इंग्लंडच्या चहाच्या मळ्याचं आम्हाला काय करायचंय? माझा तहसीलदार काम करायला कुठं जाणार? पुणे जिल्ह्यात. त्याला तिथला इतिहास कळू द्या, तिथला भूगोल कळू द्या, तिथली परिस्थिती कळू द्या. AC रूम मध्ये बसून आणि बिस्लेरीतलं पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना नाही करता येत, हे कधी कळणार आम्हाला?
350 वर्षापूर्वी माझ्या राजानं रायगडावर 11,000 फूट उंचीवर गंगासागर नावाचं तळ खोदलं. 1972च्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या, पण रायगडावर 11,000 फूट उंचीवर गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी आहे. 72च्या दुष्काळात लोकांनी रायगडावरून पाणी खाली आणलं. ती शिवाजी महाराजांची शिवकालीन पाणी योजना जर आम्ही 6वीच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकातच छापली तर पोराला 6वीतच कळेल पाणी कसं मुरवावं, पाणी कसं जिरवावं, पाणी कसं साठवावं, पाणी कसं वाचवावं, पाणी कसं वाढवावं हे कळू द्या ना त्याला. महाराजांच्या काळात माईकचा शोध लागला नव्हता, हे ध्वनी क्षेपणाचं तंत्र विकसित झालं नव्हतं. पण जा रायगडावर एखाद्याने सिंहासनाजवळ उभा राहा, दुसऱ्याने नगारखान्याखाली या, नगारखान्याखाली कितीही हळू आवाजात बोला, सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येतं. आजही परवा राजगडाच्या राजमाचीचं बांधकाम चालू होतं. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेले अँटी चेंबर सापडले. अँटी चेंबर ही संकल्पना आताची. महाराजावर काळा दूर होतो, कुठलं लाकूड जाळ्यावर पांढरा दूर, कुठलं लाकूड जाळ्यावर निळा ज्वाळा, कुठलं लाकूड जाळ्यावर लाल ज्वाळा, याच्यावर संकेत ठरायचे महाराजांचे. आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, कोंडाणा जिंकला, मग मावळ्याने कोंडाण्यावरची गवताची गंज पेटवली, त्या गवताच्या गंजीचा पांढरा धूर आसमानात भिडला आणि कोंडाण्यावरचा तो पांढरा धूर राजाने राजगडावरून बघितला आणि राजे कडाडले, गड फटे. म्हणजे पांढरा धूर हा संकेत आहे विजय मिळाल्याचा. एखाद्या अशुभ बातमी असेल, रायगडावर काळा दूर केला जायचा, रायगडाचा काळा दूर तोरण्यावर दिसायचा, मग तोरण्यावर काळा दूर, तोरण्याचा काळा दूर राजगडावर दिसायचा, मग राजगडावर काळा दूर, राजगडाचा काळा दूर प्रतापगडावर दिसायचा, मग प्रतापगडावर काळा दूर, प्रतापगडाचा काळा दूर पाटणच्या दातेगडावर दिसायचा, मग दातेगडावर काळा दूर, दातेगडाचा काळा दूर प्रचितगडावर दिसायचा, मग प्रचितगडावर काळा दूर, प्रचितगडाचा काळा दूर कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर दिसायचा, मग पन्हाळ्यावर काळा दूर, पन्हाळ्यावरचा काळा दूर सामनगडावर दिसायचा, मग सामनगडावर काळा दूर, सामनगडाचा काळा दूर रांगण्यावर दिसायचा, मग रांगण्यावर काळा दूर, रांगण्याचा काळा दूर पद्मदुर्गावर दिसायचा, मग पद्मदुर्गावर काळा दूर, पद्मदुर्गाचा काळा दूर सुवर्णदुर्गावर दिसायचा, मग सुवर्णदुर्गावर काळा दूर, सुवर्णदुर्गाचा काळा दूर सिंधुदुर्गावर दिसायचा, मग सिंधुदुर्गावर काळा दूर. महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यावर 1 तासाच्या आत मेसेज पोहोचायचा. काय झालंय? आउट ऑफ कव्हरेज, नॉट रिचेबल, सभी लाईने व्यस्त आहे. प्रकार नाही हो. हे 350 वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी नुसतं स्वराज्य नाही उभा केलं, काही नवे प्रयोग केले. महाराजांनी पहिला विचार केला, अरे स्वराज्य उभा राहील, पण त्याचं रक्षण त्याचं काय? विजयी राज साम्राज्य नव्हतं, देवगिरीचं यादवाचं साम्राज्य नव्हतं, मग ते का उद्ध्वस्त झालं? परक्यांचे वळवंटे त्यांच्या छताडावर का फिरले? त्यांच्यात शौर्य नव्हतं, त्यांच्यात धैर्य नव्हतं, त्यांच्यात पराक्रम नव्हता, धाडस नव्हतं, साहस नव्हतं, मग का? ही मराठा साम्राज्य असताना का गेली? आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, हे शत्रू आले, हे सगळे दर्यावरनं आले, समुद्रावरनं आले, आमच्या छतडावर थया नाचले आणि पळून परत समुद्रात जाऊन थांबले. आमच्यात शौर्य होतं, धैर्य होतं, धाडस होतं, आम्ही पाठला करत सुसात सुटलोही, पण समुद्रात फक्त आम्हाला 5 मैल जायलाच परवानगी होती. आमचं धर्मशास्त्र सिंधू बंदीनं आम्हाला रोखून ठेवत होतं. 6व्या मैलावर तुम्ही जायचं नाही. परकीय छतडावर नाचत होते, 7 मैलावर जाऊन उभा राहत होते. आम्ही पाठलाग फक्त 6 मैलापर्यंत करू शकत होतो. शौर्य असूनही ते कारणी लागत नव्हतं. मग महाराजांच्या लक्षात आलं, सिंधू बंदी मोडायला हवी. मग महाराजांनी आंदोलन केलं, महाराजांनी मोर्चा काढला, महाराज उपोषणाला बसले आझाद मैदानावर. काय केलं महाराजांनी? दर्यात कोण जाऊ शकतं? कोळी आगरी भंडारी. महाराजांनी हे सगळे कोळी आगरी भंडारी गोळा केले. दर्यात कोण जाऊ शकतं? मुस्लिम जाऊ शकतात. महाराजांनी दौलत खान दर्या सांभाळला स्वतःसोबत आणि त्यांना सांगितलं, दर्या राखला पाहिजे, या उपर दर्यातनं कुणी आलं नाही पाहिजे. अहो, ते अरबी लोक यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, भर तर्वावर त्यांची आबरू उठायचे, माणसं वाटवायचे, नाक कान कापायचे, दर्या रताळून टाकायचे. आणि दौलत खानाला वर्दी मिळाली, काही अरबी आले, आक्रमण करायला आले आणि बघता बघता मराठ्यांचं आरमार सुसाट सुटलं. फार मस्कत पर्यंत पाठलाग करत गेलं. मस्कतला तुंबळ युद्ध झालं. काही अरब दर्यातच कापले गेले. 200 अरब जिवंत सापडले. महाराजांच्या सामने पेश केले. मराठी आरमाराचा हा पहिला विजय होता. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते. पहिला आरमार, हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे 200 अरब महाराजांच्या पुढे पेश केले. महाराजांनी बघितलं, आमच्याच मातीतून आमचीच माती. दौलत खा, आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे, व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. ऐन डोंगरात आहे, भयान घनगर्द जंगल आहे. म्हणजे डोंगरात असा भाग दबा धरून बसावा गड दिसतो.
जाणं सोपं नाही हो. दिवसा ढवळ्या सूर्य जमिनीवर पोचत नाही. माणसाची बात सोडा, पाखरही तिकडे फिरकत नाही. परवा पुण्यातली 4-5 पोरं फिरायला गेली होती. हेलिकॉप्टरनं शोधावी लागली. एखाद्याला गायब करायचं असेल तिकडं नेऊन सोडा. इतका भयान आहे तो अजूनही. त्या काळात कसा असेल? महाराजांनी सांगितलं, या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा. यांना इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा, हे मेले नाही पाहिजेत.